सेनगाव तालुक्यातील विविध रेती घाटावरून दररोज रात्री बेसुमार अवैध रेती उत्खनन करून उपसा करण्याचा गंभीर प्रकार घडतोय। तर हा प्रकार मागील अनेक दिवसांपासून सुरू आहे। तालुक्यात शेकडो गोरगरीब घरकुल लाभार्थ्यांची बांधकामं रेती अभावी रखडली आहेत। तर तालुक्यातील विविध रेती घाटावरून अवैध रेती उपसा करून चोरटी वाहतूक करणाऱ्या रेती माफियांविरुद्ध कठोर कारवाई करावी आणि रेती माफियांना अभय देणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई करावी अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसेना जिल्हा प्रमुख संदेश देशमुख यांनी प्रशासनाकडे केली होती। तर मागणीची दखल न घेतल्यास ढोल बजाव आंदोलन छेडण्याचा इशारा देखील देण्यात आलाय। तर याचा आढावा घेतलाय आपले प्रतिनिधी गजानन धुळधुळे यांनी। संदेश भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। संदेश भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी। अरे आवाज कुणाचा? शिवसेनेचा। ही ताकद कुणाची? शिवसेनेची। महाराज की जय। तस्करी बंद, तस्करी बंद। जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी। आवाज कुणाचा? शिवसेनेचा। ही ताकद कुणाची? शिवसेनेची। उद्धव साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। उद्धव साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आदित्य साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। जय भवानी, जय। अमरावती जिल्ह्यातील मेळघाटातील आदिवासींच्या जीवनातील सर्वात मोठा आणि महत्त्वाचा सण म्हणजे होळी असतो। होळीच्या सणाला आदिवासी बांधव मेळघाटात एकत्र जमतात। मेळघाटात होळी असून 5 दिवस ती साजरा केली जाते। तर याच निमित्ताने अमरावती जिल्ह्याचे काँग्रेस पक्षाचे खासदार बळवंत वानखडे हे मेळघाटात दौऱ्यावर असून आदिवासी बंधू भगिनींसोबत पारंपरिक पद्धतीने रंग उधळून वाद्य वाजवून मोतीचूर लड्डूचे वाटप करून आनंद साजरा करत आदिवासी बंधू भगिनींना होळी सणाच्या शुभेच्छा दिल्यात। तर यावेळी आदिवासींच्या होळी सणात आनंदात त्यांनी सहभाग घेत आदिवासी नृत्य देखील केले। तर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात यावेळी खासदार बळवंत वानखडे यांचं स्वागत आदिवासी महिलांनी केले। वो हाथे मजा का बोलना पड़ेगा मेरा। ओ कायदे साहब आपका पैसे नहीं आ रहा ना, महीने के पैसे भेज दिए ना। लो 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 लगोगा, केस 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 डालोगा पुलिस। डोंबिवलीसह कोकणातील गुंतवणूकदारांना शेअर गुंतवणुकीत लाखोंचा गंडा बसलाय। तर डोंबिवलीसह कोकणातील अनेक गुंतवणूकदारांना शेअर बाजारात 20% परताव्याचे आमिष दाखवून लाखो रुपयांना गंडा घालण्याचा प्रकार उघडकीस आलाय। चिपळूण तालुक्यातील निवळी कोंडवाडी गावातील एका व्यावसायिकाने हा गंडा घातल्याचा आरोप आहे। तर या प्रकरणी डोंबिवलीतील एका गुंतवणूकदाराने विष्णुनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी तपास सुरू केला। हाँ सर, फसवणूक
विष्णुनगर पोलीस स्टेशनमध्ये महेश गणपत वारे व इतर साक्षीदार यांनी दिलेल्या तक्रारीवरून फसवणुकीचा गुन्हा दाखल केलेला आहे. त्यात आरोपी सुयश सुरेंद्र सुर्वे व त्याचे कुटुंबीय त्यांनी शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्याच्या बदल्यात 20% परतावा देऊ असं आमिष दाखवले होते आणि त्या आमिषाला बळी पडून फिर्यादी तसेच त्यांचे साक्षीदार यांनी सुमारे 19 लाख रुपये गुंतवणूक केलेली आहे आणि या प्रकरणामध्ये अल्पशा परतावा करून आरोपीने आर्थिक फसवणूक केलेली आहे. तपास विष्णुनगर पोलीस स्टेशनचे PSI सिनकर हे करीत आहे. केज न्यायाधीश निलंबित अधिकाऱ्यांसोबत होळी खेळत असतील तर ही गंभीर परिस्थिती आहे अशी प्रतिक्रिया अंजली दमानिया यांनी व्यक्त केली आहे. तर 2 पोलीस अधिकारी राजेश पाटील आणि प्रशांत महाजन ज्यांना अनेक वेळा मी आणि धनंजय देशमुख यांनी सांगितलंय त्यांना सह आरोपी करा अशी मागणी करणारे 2 अधिकारी तेच जर केज न्यायाधीशांबरोबर जर होळी खेळत असतील तर कुठेतरी हे खूप गंभीर असल्याचं देखील त्यांनी यावेळी म्हटलंय. आपण काल ट्विट केला होता, नेमकं काय आहे? कसं आहे की 2 अधिकारी म्हणजे एक राजेश पाटील आणि एक प्रशांत महाजन ज्यांना अनेक वेळा मी आणि धनंजय देशमुख यांनी सह आरोपी करा या पूर्ण प्रकरणामध्ये अशी मागणी करणारे जे 2 अधिकारी आहेत ते जर केस न्यायाधीशांबरोबर जर होळी खेळत असतील तर कुठेतरी हे सगळं खूप गंभीर होत चाललंय असं मला वाटलं आणि म्हणूनच मी त्याची आधी 10 वेळा मी त्या पत्रकाराला विचारलं की नक्की ना बाबा हे आजचंच आहे ना. मग तेव्हा त्यांनी मला त्याचे पत्रकाराचे आणि प्रशांत महाजनांशी झालेले संभाषण त्यांनी मला पाठवले, त्याचे स्क्रीनशॉट्स पाठवले. त्याच्यावरनं माझी खात्री पटली की ते कालचंच होतं आणि ते बघून मला इतकं शॉकिंग झालं की कोण आहेत हे 2 अधिकारी पहिलं ते समजून घेऊ. तर राजेश पाटील हा जो अधिकारी आहे तो 29 तारखेला जेव्हा कराडनी अवादाकडनं खंडणी पुन्हा एकदा मागितली विष्णू चाटेच्या ऑफिसमधून तेव्हा जे उपस्थित होते ते राजेश पाटील ते म्हणजे इतकेच आरोपींना पदोपदी मदत करत होते आणि त्या कटात भाग घेत होते असे राजेश पाटील म्हणा किंवा प्रशांत महाजन जे पदोपदी पुन्हा आरोपींना मदत करत होते, जे अगदी कट कारस्थानात म्हणजे संतोष देशमुखांचं जे कट कारस्थान 8 तारखेला तिरंगा बंद झालं तिथे उपस्थित असणारे प्रशांत महाजन आणि ज्या दोन्ही अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली होती त्यांच्यावर बडतर्फीची एकाला निलंबित केलं होतं आणि दुसऱ्या माणसाला देखील त्यांच्यावर कारवाई झाली असं असताना ह्या दोघांबरोबर करणं मला असं चुकीचं वाटलं. आणि खरं कसं आहे की जजेस विरुद्ध त्यांना एक मॉडेल कोड ऑफ कंडक्ट फॉलो करावं लागतं. त्यांच्याकडनं त्यांच्या खाजगी जीवनात म्हणा म्हणजे वैयक्तिक जीवनात म्हणा किंवा सामाजिक जीवनात म्हणा त्यांना एक प्रोटोकॉल फॉलो करणं त्यांच्याकडनं अपेक्षित असतं, पण तसं त्यांनी केलेलं नाही आहे. म्हणून लॉ अँड ज्युडिशरी आणि प्रिन्सिपल जजकडनं हे प्रकरण त्यांच्याकडनं काढून दुसऱ्या न्यायाधीशांकडे द्यावं अशी मागणी मी आता करणार आहे. शहरातील महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या कुंडलिका आणि सीना या 2 नद्यांना अतिक्रमण करून घेरण्यात आले. याबाबत लेखी तक्रार करूनही अतिक्रमण करणाऱ्या नागरिकांवर कोणतीही कारवाई होत नसल्याचं काही जणांनी आमरण उपोषण सुरू केलंय. तर विशेष म्हणजे गोरगरिबांच्या झोपडपट्टीवर अतिक्रमण हटावचा बुलडोझर चालवणाऱ्या महापालिकेने या प्रश्नाकडे मुद्दामहून डोळेझाक केल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केल्याने महानगरपालिका करते काय असा प्रश्न सध्या निर्माण होतोय. तर महापालिकेने आता कोणतीच कारवाई याबाबत न केल्यास साखळी उपोषण करण्याचा इशारा उपोषणकर्त्यांनी दिल्याने महापालिकेच्या पायाखालची वाळू सरकली आहे. तर आतापर्यंत या दोन्हीही नद्यांमधील अतिक्रमणाच्या ज्या संस्थेच्या माध्यमातून हटवण्यात आला आहे ते नागरिक आणि संस्थेचे लोक देखील यात सामूहिक उपोषणात सहभागी झाल्यानं महापालिकेचा मनमानी कारभार चव्हाट्यावर आलाय. आम्ही तुम्हाला आरसा दाखवणं योग्य नाही. तुम्ही महसूलला पत्र लिहिलं आणि त्याच्यावर काही ऍक्शन नाही झाली तर ते तुम्ही करा ना. जे आमचं सहज आम्हाला जे काढता येईल आणि जिथं आम्हाला पत्र पोषण करता गावामध्ये सध्या आता गेल्या 8-15 दिवस तू बघताय अतिक्रमण चालू आहे. त्या अतिक्रमणाला आम्हाला सहसा जे विरोध नाही झाला तो आम्ही काढतोच ना. आणि ह्या याच्यात सांगता येत नाही, शक्यता वर्तता येत नाही, त्याच्यामुळे आम्ही ते पोलीस संरक्षण मागतोय. बाकी काही विषय नाही. आलेले आहेत ते काहीतरी बोलतील. माझ्या वतीनेच बोलत आहे ते.
हे महानगरपालिकेला मदत करणार आहे. कारण तुम्ही 15 दिवसाला पाणी देता आम्हाला, नळाचं पाणी गेलं उडत, आमच्या बोरिंगचं पाणी हे नदीमध्ये पाणी आलं तर येणार आहे. नदीत पाणी यायचं असेल तर अतिक्रमण काढा, आमचं आम्ही बोरिंगचं पाणी काढू, तर तुमच्या नळाच्या पाण्याची गरज नाही आम्हाला. असं म्हणणं कळलं का? पण नगरपालिकेच्या मदतीसाठी आम्ही उपोषण करतोय हे नाही आम्हाला शेवटची मुदत द्या फक्त आता 31 मार्च. लेखी पण देतो आम्ही तुम्हाला. आज आम्हाला लिखित द्या. हो देतो, लेखी देतो. नाही, आणि तुम्ही मला एक म्हणायचं, अतिक्रमण काढायला लागलात, तुमचं अभिनंदन. गावातले चांगले चांगले अतिक्रमण काढले. तुम्ही अतिक्रमण काढणाऱ्यावर गुन्हे का दाखल करत नाही? करणार आहोत. नाही, माझा प्रश्न साधा आहे, अतिक्रमण करणाऱ्यावर तुम्ही गुन्हा का दाखल करत नाही? कसं आहे माहितीये का, आता माहोल बनायला थोडे दिवस जातात. आता बऱ्यापैकी पुरेसे अतिक्रमण काढून झालेले आहेत, माहोल बनलाय. आता इथून पुढे गुन्हे दाखल करायला सुरुवात करू आम्ही. तुम्ही एकदा गुन्हा दाखल केला ना, करू. माणूस काय होतं, पुन्हा अतिक्रमण करत नाही. पण आता काय, तुम्ही अतिक्रमण काढलं पुन्हा तिथे येऊन बसतात लोक. बरोबर आहे, तसं आम्ही सांगितलेलंच आहे. म्हणजे आणखी एक गोष्ट लक्षात आणून देतो. आता तुम्हाला गोल्डन पिरियड आहे काम करायला. ही तुम्हाला सगळ्यात सुवर्ण संधी आहे, कारण बॉडी नाही आहे. नगरसेवक असते तर तुम्हाला काहीच करता येणार नाही. मग हे जे सगळे फोर्सेस तुम्हाला रोखणार आहे कोणी नाहीये. आता तुम्ही राजा आहे, दाबणारे कोणी नाही तुम्हाला. नाही, काम सुरूच आहे आमचं. असं काही नाही. आमदार अडवतो का, खासदार अडवतो का? नाही असं काही प्रेशर नाहीये आम्हाला. नगरसेवक नाहीये, कोणी तुम्हाला रोखणार कोणी नाहीये. त्यामुळे तुम्हाला खरं म्हणजे ही सुवर्ण संधी आहे, हा गोल्डन पिरियड आहे तुम्हाला काम करायला. केसापूर काय साहेब लोकप्रतिनिधीचे सहकार्य आहे आम्हाला. तुम्ही पाहिलं आता गावातल्या 8 दिवसापूर्वी बाकीच्या लोकांनी किती अडचण आणली, जे तिथे आहेत आत्मधारक ते त्यांनी स्वतः किती अडचण आणली तुम्ही स्वतःनी पाहिलं. तुमचे अधिकारी अतिशय कुशल आहेत लोकप्रतिनिधीचं सहकार्य घ्यायला, याची आम्हाला शंका नाही. तर याच्यासाठी पण घ्या, त्याला पण आशीर्वाद द्या. आणि हे तुमच्या उपयोगाचे, तुमच्या उपयोगाचे. से हम लोग तारीख ही ले रहे हैं, तो कोर्ट में खड़े हम लोग को तारीख दी जा रही है कि आज करो, कल करो, 30 को करो, 27 को करो. नहीं होता है ना ऐसे. फिर भी मैडम अभी जो भी है शहर में का अतिक्रमण वो धीरे धीरे निकालना चालू है. उस पर ये भी एक ये ले लेते पर हैं. इसके लिए तो जालना का एक कॉर्नर भी हमने बाकी नहीं रखा है प्रदर्शन करने के लिए. हर एक जालना का बेचारा रोड पे जाके खड़ा है कि हमको प्रदर्शन करो कि ये जालना अपना नदी है वो अतिक्रमण मुक्त होना. तो भी कोई कुछ एक्शन नहीं ले रहा है. इतना हम लोग उस दिन भी मैं आई थी तो सीओ सर के ऑफिस के सामने मैं खड़ी थी 3 घंटे के लिए. और हर एक जालना का रात को 7-7, 1-1, 2-2 घंटे तक वो लोग वहाँ पे प्रदर्शन कर रहे हैं, तो भी कोई कुछ एक्शन नहीं ले रहा है. ऐसे थोड़ी होता है. एक्शन ले जाएंगे. शेवटची नहीं द्या 15 दिन मुदत. मैंने, आप मुझे 31 मार्च बोल रहे हैं, मैंने भी आपको 15 दिन दिए. उसमें आप लोग को अगर नहीं निकाले तो हम लोग साकड़ी उपोषण पे बैठ जाएंगे. वो नौबत ये में आएंगे. नहीं आएगा तो अच्छा है. और ये तो एक अभी छोटा है, पूरा नदी अपने को अतिक्रमण मुक्त होना, क्योंकि बहुत सी जगह पे आज भी कितने सारे अंदर बंदे हैं. इलीगल जो कंस्ट्रक्शन है वो सब निकालना. और अगर इलीगल कंस्ट्रक्शन है उसके क्या गैरफायदे सबको पता है, उसमें मुझे जाना ही नहीं है. पर अपने को नदी का उसका ओरिजिनल स्वरूप देना वो हमारा एक आशा है कि हम लोग जो कुंडली का सीना नदी है, जिसमें राम जी भी एक दिन रात रुक के गए थे, उन्होंने अपने पिताजी का वहाँ पे श्राद्ध किया था, कि वो नदी अपना अतिक्रमण मुक्त होना. कुछ भी नहीं. रेड ब्लू लाइन के लिए हम लोग कब से बोल रहे हैं, वो भी अभी तक नहीं हुआ है. खाली बोलते हैं कि कल हो जाएगा, 2 दिन के बाद हो जाएगा. अभी सोमवार के दिन हम कमिश्नर साहब के सामने ये सब विषय रखने वाले थे. अभी मैडम वही बात कर रहे थे, चौहान मैडम. हमको किसी के अगेंस्ट नहीं है, हम खाली अतिक्रमण के अगेंस्ट है. नहीं हमने वो आपको बोले भी नहीं आप किसके अगेंस्ट. हाँ बस हम खाली अतिक्रमण के अगेंस्ट है. एक बार उनके साथ डिस्कस करके जल्दी हम डिस्कशन करो. 15 दिन दे रहे, पर उसके पहले मुहिम चालू कर देंगे निकालना. मैंने बोल वो तो 15 दिन आप बोल रहे, मैंने भी आपको 15 दिन का टाइम दिया है. बाद में हम लोग बैठ जाएंगे. आज 15 तारीख है ना, 15 तारीख. हाँ, आप 31 मार्च बोले, 1 अप्रैल को अप्रैल फुल नहीं बनाएंगे. उस दिन हम लोग बैठ जाएंगे साबड़े उपोषण पे. उम्मीद करते हैं कि नौबत नहीं आने देंगे. पण हे पण 31 मार्चचं पण आहे ना, तर ते लेखी द्यायला पाहिजे की अतिक्रमण हटवलं जाईल आणि त्याच्यानंतर ह्या 15 दिवसामध्ये, म्हणजे आता आम्ही 24 तासाचं आम्ही उपोषण ठेवलेलंच आहे, पण ह्या सोमवारपासून ऍक्च्युअल काम सुरू व्हायला पाहिजे. कारण नगरपालिकेनंच नदीचे नकाशे वगैरे सगळ्या गोष्टी आम्हाला पुरवलेल्या आहेत.
सर्व गोष्टी प्रशासनाला माहिती असूनही कामाला सुरुवात होत नाहीये कुठे. त्याच्यामुळे खूप मोठी निराशा आहे. ते कामाला सुरुवात होईल. त्यामध्ये कसं जे टेक्निकल जे प्रोग्राम आहे हे आहेत नदीचं पात्र किती ब्ल्यू लाईन आता जे मॅडम सांगा लागल्या त्याच टेक्निकल प्रॉब्लेम आहे आणि त्यामध्ये आम्हाला ब्ल्यू लाईनचा जो विषय आहे ना त्याच्यामध्ये कसं आहे की पूर्वीचे जे जिल्हाधिकारी होते त्यांनी त्याच्यासाठी निधी देऊन त्या नदीचं ब्ल्यू लाईन रेड लाईन मार्क करून रेडी आहे आपल्याकडे. ऍप्स वरती ते नकाशे आहेत म्हणजे तिथे तुम्ही स्वतः गेल्या किंवा ज्या माणसाला मोबाईल मात्र कुठून कुठपर्यंत सांगू शकतो. एवढा सोपा विषय तो आहे. फक्त आमचं असं आम्हाला एक असं म्हणजे आमचं एक भावना झालेली आहे की प्रशासन याच्यासाठी जराही सिरियस नाही. त्याच्यामध्ये आता कसं आहे ऑलरेडी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं केले, आम्ही महानगरपालिकेसमोर केली, चौकात केली. जिल्हाधिकारी स्वतः अनधिकृत आहे, तुमचा रिपोर्ट अनधिकृत आहे म्हणून सांगताय. मग कामाला का सुरुवात होत नाही तो सर्वात मोठा आम्हाला आता सोमवारी आल्यानंतर पोलीस डिपार्टमेंटला एक पत्र देतो आम्ही पोलीस मग कारण आम्हाला बंदोबस्त लागणार आहे. एकदा त्यांच्याकडून आम्हाला ती तारीख मिळाली तर आमची यंत्रणा ते आहे आणि अजून काही तहसील विभाग किंवा महसूलचे किंवा जिल्हाधिकारी साहेबांची जी काही मदत लागेल ती सगळी आम्ही कमिशनर साहेबांच्या हे सांगू आणि एक प्रोग्राम 2-4 दिवसामध्ये काय म्हणून मोहीम सुरू करू. आम्हाला मग लेखी कधी देतात? लेखी म्हणून येतंय पण हमको रिटर्न में लेटर चाहिए तो ही हम लोग, और 15 दिन में नहीं हुआ तो उसमें कोई अभी वो है ही नहीं. हम लोग सीधा साखळी उपोषण नाही 15 दिवसात पण आम्ही रोज आठवण करून द्यायला नगरपालिकेसमोर उभं राहणार. रोज आम्ही नगरपालिकेसमोर 2 तास येऊन उभं राहू किंवा हे अतिक्रमण मुक्त करायचंय. म्हणजे कसं होतं बऱ्याच कामाचा मोठा व्याप आहे नगरपालिकेकडे. ऍक्शन प्लॅनचं कुंडलिका सीना नदी स्वच्छतेचा अभियान आपण कधीपासून सुरू केलं? लास्ट 6 सालों से हम लोग कुंडलिका सीना स्वच्छता अभियान चला रहे हैं, ऑलमोस्ट 2019 से, और अभी 2025 हो गया है. तो जो नदी में हम लोग ने स्वच्छता की वहाँ पे अभी अतिक्रमण हो रहा है धीरे धीरे. तो वो अतिक्रमण के लिए हम लोग ने सीओ को, कलेक्टर को बहुत सारी लेटर भी दिए कि अतिक्रमण हटाओ, पर हमको सिर्फ तारीख पे तारीख ही मिल रही है कि ये 25 दिन के बाद करेंगे, 10 दिन के बाद करेंगे, तो खाली तारीख ही मिल रही है हमको. तो इसके लिए हम लोग ये अभी उपोषण पे बैठे हैं कि जितना जल्दी हो सकता है वो अतिक्रमण को आप हटाओ ताकि हम लोग आगे जो स्वच्छता का काम है वो कर सके. 2025 का हमारा स्लोगन ही है कि कुंडलिका सीना नदी अतिक्रमण मुक्त होना. और हमको अभी कोई तारीख नहीं चाहिए, हमको काम चाहिए. अगर ये काम अभी नहीं हुआ तो 15 दिन के बाद हम लोग साकड़ी उपोषण पे बैठेंगे और वो उसका कोई टाइम लिमिट नहीं. ये उपोषण तो 24 घंटे का है, पर साकड़ी उपोषण पे अगर हम लोग बैठ गए तो उसका कोई टाइम लिमिट नहीं है. वो कंटिन्यूस हमारा चलता रहेगा जब तक ये अतिक्रमण मुक्त हमारा कुंडलिका सीना नदी ना हो जाए. उसका ओरिजिनल स्वरूप हमको वापस माता को देना है. इसके लिए हम लोग आज ये उपोषण पे बैठते हैं. हमारी बात कोई सुन नहीं रहा है, खाली तारीख ही मिल रही है हमको, और हमको अभी कोई तारीख नहीं चाहिए. कुंडलिका सीना नदी साफसफाई अभियानात आपण काय काय काम केले, कशी केली स्वच्छता? जब भी हम लोग ने 2019 में काम शुरू किया तभी आप जो अभी नदी देख रहे हो वहाँ पे एक गंदी सी नाली थी, शायद गटर का पानी एक छोटे से नाली थी जहाँ पे बह के जा रहे थे. और बाद में रविंद्र बिनवड़े सर ने हमको परवानगी दी कि आप काम शुरू करो. तब से जो काम कर रहे हैं हम लोग, तो गार्ड निकालना, कचरा निकालना, बहुत सारे लोग वहाँ पे जो ड्रेनेज के जो कचरे हैं वो भी नदी के अंदर आ रहे हैं. नदी एक्चुअली होता किसके लिए कि पूरा गांव नदी के आसपास बसता है, लेकिन आज ऐसा हो गया है कि चारों ओर हम लोग देखे तो खाली ड्रेनेज कचरा वही सब नदी के अंदर बसा हुआ है. तो नदी साफ करना, गार्ड निकालना वो हम लोग लास्ट कितने सालों से कर रहे हैं, और ये अतिक्रमण मुक्त होना. किती संस्था आहेत आपल्या बरोबर काम करायला आणि आपण कुठल्या संस्थेशी निगडीत आहात? हमारा जो पहले 2019 में काम शुरू किया तभी समस्त महाजन और सब संस्था, यहाँ पे 44 संस्था है जालना की, सब जुड़े हुए हैं. ऐसा नहीं है कि ये काम खाली समस्त महाजन कर रहा था 5 साल पहले. हर एक संस्था, हर एक इंडिविजुअल यहाँ पे आके लोग हमसे काम में जुड़े हुए हैं. आज हमारा कुंडलिका सीना नदी रिजुनेशन करके एक संस्था अपनी तैयार हुई है जालना में. वो अभी पूरा कुंडलिका सीना नदी का जो साफ सफाई का काम है वो लोग देख रहे हैं, और उसमें सब कोई जुड़ा है. इंडस्ट्रियलिस्ट हो कि हमारे जो भी यहाँ पे लोकल में जो जलनाकर है, हर एक बंदा वो नदी के फाउंडेशन में जुड़ा हुआ है, और इसमें हर एक आदमी का पैसा लगा है. बड़ा इंडस्ट्रियलिस्ट हो कि छोटा वो आदमी हो, उसने भी अंदर अपने और से 500 रुपया दे के ये नदी का जो साफ सफाई का काम हुआ है
उसमें हर एक बार इनडायरेक्टली और डायरेक्टली हर एक जालनाकर वो नदी का साफ सफाई अभियान में जुड़ा हुआ है। कुंडलिका और सीना नदी जो अभी आप जहाँ पोषण को बैठे हैं, वो जगह का महत्व क्या है? ऐसे माना जाता है और कहा, मैंने सुना भी है और पढ़ा भी है, शायद सुनील भाई ने बताया था कि राम जी यहाँ पे एक रात को यहाँ पे रुक के गए थे कुंडलिका सीना में। और ये बंधारा का भी जो नाम है, हम लोग जहाँ पे उपोषण पे बैठे हैं वो बंधारे का नाम भी राम तीर्थ बंधारा है। तो राम जी यहाँ पे एक रात के लिए रुके थे और ये नदी पे उन्होंने एक रात का विश्राम किया और पूजा भी की थी। तो इसके लिए हमारी इच्छा है कि नदी का जो असली स्वरूप है वो ऐसे बरकरार रहे और ये अतिक्रमण मुक्त हो जाए। क्या नाम आपका? नूतन देसाई, समस्त महाजन से। गौरजी, मला सांगा की जालन्यातून जी नदी जाते आपली कुंडलिका आणि सीना नदी, तर किती ठिकाणी अतिक्रमण झालेलं आहे? वास्तविक बघितलं तर जालना शहरातील लोकांचं किंवा जिल्ह्यातील लोकांचं या आमच्या दोन्ही नद्यांवर लक्ष नाही आहे। आपण अनेक तीर्थांमध्ये स्नान करायला जातो, पण विशेष म्हणजे कुंडलिका सीना या दोन्ही नदीचं जालन्यामध्ये संगम आहे आणि त्या संगमाचं महत्त्व खूप मोठं पुरातन काळापासून आहे। आणि अगदी विचार जर केला तर देवाधिक म्हणजे श्री प्रभू रामांच्या पासून इथे महत्त्व आहे। पण आम्ही स्थानिक लोक जे आहेत, बहुसंख्य लोक या विशेष या जागेला या नद्यांना विसरलो आहोत आणि त्यामुळे काय झालं की प्रशासन तर ठीक आहे लक्ष देत नाही, पण सामान्य लोक सुद्धा लक्ष देत नसल्यामुळे जागोजागी अतिक्रमण झालेलं आहे। काही जागेवर अगदी वीट भट्ट्या सुद्धा ज्या आहेत त्या सुद्धा नदीमध्ये आलेल्या आहेत। काही जागेंवर तर नदी 100-200 फूट असली पाहिजे, त्याऐवजी 10-20 फूट सुद्धा राहिलेली नाही, इतकं अतिक्रमण झालेलं आहे। आणि विशेष काय होतं की दरवेळेस पावसाळ्यामध्ये नदीला पूर आला तर लोकांचं नुकसान होईल हा विचार करून प्रशासन त्यावेळेस काही दिवसाकरता जागृत होल्यानंतर पुन्हा निद्रिस्त होऊन जातं, पुन्हा झोपून जातं। तर हे न होता कायमस्वरूपी ज्या लोकांनी अतिक्रमण केलेले आहे ते काढलेच पाहिजे। अतिक्रमण काढावं याकरता अनेक सामाजिक संघटना समस्त महाजन यांच्यासोबत जोडून कार्य करत आहेत। उपोषण वारंवार चौकामध्ये आता जवळजवळ 4 महिन्यापासून आम्ही प्रत्येक चौकामध्ये उभे राहून शासनाचं लक्ष या अतिक्रमण झालेल्या जागेंवर केंद्रित व्हावं याकरता आम्ही 1-2 तास उभे राहून थोडंसं तिथे काय म्हणतात त्याला घोषणा वगैरे देऊन आम्ही शांततेने प्रशासनाचं लक्ष आमच्याकडे यावं, या अतिक्रमणांकडे यावं याचा प्रयास आम्ही करत आहोत। जालना शहर जिल्हा आपला हा एक दुष्काळी भाग आहे आणि त्यात नदीला पाणी नसतं आणि काही ठिकाणी नदी आडवा नदी जिरवा पुनरुज्जीवन झालेलं आहे। किती ठिकाणी झाले पुनर्जीवन? या नदी ही जी आहे कुंडलिका सीना नदी या जवळजवळ मला वाटतं 4 जागेवर केलेलं आहे आपण ना, नदी अडवण्याचं काम 4 जागेवर केलेलं आहे। आणि त्याचा मी तुम्हाला एक छोटं उदाहरण जर सांगितलं तर इथे जो बंधारा झालेला आहे या बंधाऱ्यामुळे जालन्यामध्ये तिथे 300 फूट पाणी नव्हतं, त्या बोरला आज उन्हाळ्यामध्ये सुद्धा भरपूर पाणी आहे। हे खरं बघितलं तर या संस्थांचे उपकार आहे जालनेकरांवर की त्यांनी एवढं इथे जिद्द करून हे पाणी अडवलं आणि त्यामुळे जालन्यामध्ये सतत दुष्काळी असणारा हा भाग असून इथे बोरला आज पाणी आहे आणि लोकांना पाणी प्यायला मिळत आहे। ती जर मेहरबानी कोणाची असेल तर या बंधारे जे अडवलेत या समस्त महाजन आणि ज्या संघटना आहेत या सगळ्या संघटनांच्या याच्यावर खूप मोठी मेहरबानी आहे जालनेकरांवर। काय नाव आपलं? माझं नाव जगदीश गौड। सर, जालना ही ऐतिहासिक पौराणिक नगरी आहे आणि इथं अतिक्रमणाचा फार मोठा प्रश्न आहे। आता काही लोकांनी नदीला सुद्धा सोडलेलं नाही, जी आपली पौराणिक कुंडलिका आणि सीना नदी आहे त्यात सुद्धा अतिक्रमण चालू आहे आणि आपण आता बसला उपोषणाला, काय सांगाल? असं आहे की जालना शहराचं खूप मोठं ऐतिहासिक महत्त्व आहे। किती महत्त्व आहे तर छत्रपती शिवाजी महाराज इथं 2दा येऊन गेलेले, स्वराज्यासाठी धन गोळा करताना सुरतेहून येताना ते इथे थांबल्याचे ऐतिहासिक दाखले आहेत। त्याच्यापूर्वी रामायण काळातले सरांनी सांगितलं आपल्याला उल्लेख आहे तिथे की रामचंद्र इथे येऊन गेलेले आहेत, प्रभू रामचंद्र। आणि हे शहरच वसलंय कारण इथे हे 2 नद्यांचा संगम आहे। तुम्ही बघितलं तर जालना शहरामध्ये उत्तर भारत असेल, दक्षिण भारतातल्या सगळ्या राज्यातली नागरिक इथे आले आहेत। मोठ्या प्रमाणात व्यापारी जे इथे आलेले आहेत राजस्थानमधले, हरियाणामधले, उत्तर प्रदेशमधले, ते इथे का आले तर इथे पाणी होतं म्हणून आले। कसं आहे की एक ग्रामीण भागात एक जुनी म्हण आहे, पाण्यापासून जवळ आणि सोयऱ्यापासून दूर असं राहिलं। ते जिथं पाणी आहे तिथं लोक जवळ राहायला जातात आणि सोयऱ्यापासून दूर राहायला तिथं पाणी होतं।
पण इथलं जर पाणी संपलं ना तर इथलं जीवन नष्ट होईल. आणि पाण्याचा मुख्य स्रोत या 2 नद्या आहेत आणि त्यांचा इथे संगम आहे. तुम्हाला आणखी एक मी सांगतो की महत्त्वाचं ते असं आहे की जालना मराठवाडा हा महाराष्ट्राच्या मध्यभागी पठारावरचा प्रदेश आहे आणि या ठिकाणी दुष्काळ पडतो नेहमी. त्याचं एक सायकल आहे दुष्काळाची, एक 3 वर्षानंतर इथं नक्की दुष्काळ पडतो. पण दुष्काळ पडला तर पाण्याचा दुष्काळ पडतो आता. आणि पाणी जर तुम्हाला स्टोअर करायचं असेल तर जे नैसर्गिक स्रोत आहेत ते तुम्हाला जपावे लागतील. त्याच्याशिवाय पाण्याचा दुष्काळ हटवता येणार नाही. सरकारच्या कितीही कोट्यावधी रुपयाच्या योजना असल्या, हर घर जीवन आणखी काय काय असेल, पण ते काही उपयोग होत नाही. पाणी साचवायचं असेल तर भूगर्भामध्ये सर्वात चांगल्या पद्धतीने पाणी साचलं जातं. ती मोठी बँक आहे पाण्याची आणि त्या बँकेचा सोर्स या नद्या आहे. त्या नद्यामधून पाणी जमिनीच्या पोटामध्ये जात असतं आणि ते सगळीकडे आपण त्याला घेत असतो वरतीकडे. पण ह्या नद्यांचं अस्तित्व संपण्याची अवस्था आहे. प्रचंड प्रमाणात अतिक्रमण झाले. ब्ल्यू लाईन आणि रेड लाईन जे डिमार्केशन असतं नद्यांचं ते इथं झालेलं नाहीये. ते होण्याची सगळ्यात मोठी गरज आहे. म्हणजे एकदा ब्ल्यू लाईन आणि रेड लाईन जर डिमार्केशन फिजिकली झालं तर मग त्याच्या आतले सगळे अतिक्रमण आहेत असं जाहीर होईल आणि ते अतिक्रमण काढावी लागतील सरकारला. ते जर नाही काढले तर इथलं भविष्य खूप धोक्यात आहे. त्यामुळे आम्ही साधारण 2010 पासून हे काम सुरू आहे. घाणेवाडी नावाचा जो तलाव आहे या कुंडलिकेवरती, त्या तलावाचं गाळ काढण्याचं काम 2010 मध्ये सुरू झालं. 2012-14 प्रचंड प्रमाणात गाळ, महाराष्ट्रात कुठेच इतका गाळ एखाद्या वॉटर बॉडीचा काढला नसेल इतका मोठा गाळ आणि 100% लोकसहभागातून हा गाळ काढला गेला. त्याच्यावर कोट्यावधी रुपये लोकांनी दान स्वरूपात दिलेले आहेत. समस्त महाजन सारखं ट्रस्ट आहे, संस्था आहे, त्यांनी मशिनरीज दिलेल्या आहेत आणि लोकसहभागातून हे काम झालंय. आपल्या मुंबईचं जे सिद्धिविनायक ट्रस्ट आहे, मंदिर, गणपतीचं मंदिर जे आहे, त्या मंदिराच्या ट्रस्टने आपल्याला 10 कोटी रुपये दिले होते 2014 मध्ये. त्यातले 8 कोटीमध्ये आपण घाणेवाडी ते जालना त्याच्यामध्ये 6 शिरपूर टाईपचे बंधारे बांधलेत. 2 बंधारे आपण लोकसहभागातून बांधले. हा रामतीर्थचा एक बंधारा आणि एक निधोण्याचा बंधारा. या 2 बंधाऱ्यावर सुमारे 2.5 कोटी रुपये लोकसहभागातून त्यावेळेस उभे राहिलेले आहेत 2014 मध्ये. तर हे खूप मोठं लोकसहभागातून चालणारं हे काम आहे आणि हे लोकसहभागातून काम चालते त्यामुळेच त्याला खूप मोठी शक्ती आहे. माझी या निमित्ताने प्रशासनातल्या सर्व अधिकाऱ्यांना विनंती आहे की सगळ्या प्रकारचं राजकारण त्यांनी बाजूला ठेवावं. राजकीय नेत्यांना सुद्धा माझं आवाहन आहे की त्यांनी कुणालाही नदीच्या याच्यात, तुम्हाला एक सांगतो, नदी जी असते ना ती कधी कुणाला माफ करत नाही. आपण बघितलं एखाद्या वेळेस जर ॲव्हलॅन्च ब्रेकडाऊन आला ना तर धडधड ती बघत नाही श्रीमंत आहे का गरीब आहे, हिंदू आहे का मुसलमान आहे, कसा आहे माणूस, ते सगळे घेऊन जाते. आणि तसं होऊ शकतं. त्यामुळे रेड लाईन ब्ल्यू लाईनचे डिमार्केशन करा, नदी स्वच्छ ठेवा, पाण्याचे स्रोत नीट ठेवा. पाणी हे सगळ्यांसाठी जीवन आहे आणि त्याचं हे महत्त्व आहे. म्हणून आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलो. हे उपोषण लोकजागृतीसाठी पण आहे आणि प्रशासनाला जाग यावी, लोकप्रतिनिधींनाही जाग यावी यासाठीचं हे उपोषण आहे. काय ना सर? आम्ही सुरेश केसापुरके. कुंडलिका सीना नदीच्या समारणार्थ आणि अतिक्रमण हटवण्यासाठी समस्त महाजन ट्रस्ट आणि 40 सेवाभावी संस्था उपोषणाला बसल्या. त्यांनी वारंवार मनपाला जागा करण्याचा प्रयत्न केलाय पण तरी सुद्धा मनपा जागेने झाली. आज यांना उपोषणाची वेळ आली, काय सांगणार? निश्चितच मी सगळ्यात आधी माफी मागते सगळ्यांची की हे रिअलाइज होण्यासाठी तुम्हाला उपोषणाची वेळ आम्ही येऊ दिली म्हणून. नाही यायला पाहिजे होती. पण ही खात्री देते मी, मला फक्त आम्हाला मनपाला 15 दिवसांची तुम्ही मुदत द्या, 31 मार्चपर्यंत. 31 मार्चपर्यंत आम्ही सध्या जे उपोषणाचा मुद्दा ज्या भोवती आहे ते थाडेश्वर महादेव ते हनुमान घाटापर्यंतचा रस्ता आम्ही अतिक्रमण ते रस्त्याचं काढून टाकू आणि उर्वरित जे अतिक्रमण आहे ते लवकरात लवकर काढून टाकण्यासाठी प्रयत्न करू. मुद्दा यांचा पूर्ण नदी साफ करण्याचा. हो, पूर्ण नदीचाच. एक असा पर्टिक्युलर मुद्दा नाही पण त्यांचा फार अख्ख्या जालना शहराची नदी त्यांना साफ करायची. जेव्हा आपण या पहिल्या पॉइंट पासून सुरुवात करणार आहे या रस्त्यापासून, तेव्हा मग पूर्ण नदीच जसं मनपाच्या शहराच्या हद्दीत आहेत ते आम्ही अतिक्रमण काढून टाकू. इतक्या दिवस सगळ्या विषय कायदेशीर असून सुद्धा उशीर का होतो? उशीर असं जाणीवपूर्वक नाही. बघा, अतिक्रमण खूपच जास्त आहे शहरामध्ये. जर एखादं अतिक्रमण सुरुवात केलं तर आपल्याला असं वाटू शकतं की हे सुरू केलं, हे का नाही केलं. आपण एकाच वेळी सगळं तर नाही करू शकत. प्रायोरिटीने हळूहळू अतिक्रमण काढणं सुरू आहे. पण आता नदीवर आम्ही जास्त लक्ष केंद्रित करू. काय नाव आपलं? मी सुप्रिया चव्हाण, सहायक आयुक्त, जालना शहर महापालिका. शहर में से कुंडलिका सीना नदी बहती है ऐसा जनरली हम कहते हैं, पर
हकीकत यह है कि कुंडली का सीना हजारों साल से बहती है, और क्योंकि शहर और गांव नदी किनारे बसते हैं, इसलिए जालना शहर या जालना उस समय जो छोटा गांव था इस नदी के संगम पर बसा है, और नदी के कारण शहर में गांव में समृद्धि आती है। इसी प्रकार जालना शहर की समृद्धि जो है इसका मूल कारण है कि बहुत पवित्र कुंडलिका और सीना इसके किनारे वो बसा है। ऐसा ऐतिहासिक उल्लेख है कि जब भगवान राम वनवास के लिए राम गमन कर रहे थे, तो यह मार्ग को राम गमन मार्ग कहते हैं। और भगवान राम ने राम तीर्थ, यह जगह का नाम राम तीर्थ इसलिए गिरा है कि भगवान श्री राम ने दशरथ जी का एक श्राद्ध जो है वह यह राम तीर्थ यह जगह पे किया था, इसलिए इसका ऐतिहासिक नाम राम तीर्थ है। मुगल कालीन डॉक्यूमेंट्स जो है, कुछ अंग्रेज कैप्टन्स वगैरह उस समय जालना आके गए थे, उनकी आत्मकथा में इसका बहुत क्लियर उल्लेख है कि यह गांव का उस समय नाम जनकपुर और जालनापुर यह नाम था, और यहाँ पर भगवान श्री राम की एक तीर्थ स्थान है, ऐसा उल्लेख उनकी आत्मकथा में भी लिखा गया है। इस ऐतिहासिक नदी को हमने इसको रिवाइव करना चाहिए, इसको पहले जैसी जो नदी की महत्वाकांक्षा है वह रहनी चाहिए। इस शहर की शान यह नदी, ये दोनों नदी और उसका संगम इस शहर की शान है। समस्त महाजन ट्रस्ट के लीडरशिप में यह नदी का जो गाढ़ निकाल के नदी को पूर्ण स्वरूप देने का काम जो शुरू हुआ है, इसमें जालना शहर के सभी नागरिक शामिल हुए हैं। मुझे ऐसा लगता है कि गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र ने यह प्लेस को राम गमन मार्ग का एक महत्व का प्लेस डिक्लेयर करके इसका एक तीर्थ क्षेत्र करके डेवलप करना चाहिए। जालना शहर की फ्यूचर की जो पहचान है वह पहचान राम तीर्थ की पावन भूमि है, ऐसी जालना की पहचान फिर से बने, ऐसी मैं अपेक्षा रखता हूँ। क्या नाम है आपका? मैं सुनील राय ठाकुर।